मोर्शी तालुक्यात येत असलेल्या शिरसगाव भीमकरा येथे सचिन अशोक कांबळे यांच्या घराला आग लागून घरातील जीवनोपयोगी साहित्यासहित घरात ठेवलेले मजुरीचे पैसे जळून खाक झाले. दिनांक 17 डिसेंबरला दुपारी 4 वाजताच्या दरम्यान ही आग लागली. घराला आग लागण्यानं परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आल्यानं नागरिकांनी धावपळ करून आग विझवण्याचे प्रयत्न केले. अमरावती जिल्ह्यातील पर्यटन विकासावर भर देत चिखलदरा येथे पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी दिले. चिखलदरा हे जिल्ह्यातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ असून जंगल सफारी, निसर्ग आणि वन्यजीव हे प्रमुख आकर्षण असल्याचं त्यांनी सांगितलं. अवघ्या 1 लाख रुपयांच्या कर्जापोटी सावकारानं तब्बल 74 लाख रुपयांची परतफेड करावी लागली. कर्जाच्या अमानुष तगाद्यामुळे शेती वाहने विकल्यानंतर अखेर शेतकऱ्यावर स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली. अवैध सावकाराच्या क्रूर छळाला हा धक्कादायक प्रकार असून चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिंथूर गावात उघडकीस आलाय. रोशन शिवदास कुळे असं पीडित शेतकऱ्याचं नाव आहे. या प्रकरणात 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अलीकडेच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्ष शिस्त मोडत अधिकृत उमेदवारांविरुद्ध उमेदवारी दाखल करणे, प्रचार करणे, पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी होणे आणि पक्षाच्या विचारांची गद्दारी केल्याचा ठपका ठेवत बंडखोरी करणाऱ्या एका उमेदवारासह 3 पदाधिकाऱ्यांवर भारतीय जनता पक्षानं 6 वर्षांसाठी त्यांची हकालपट्टी केली आहे. ही कारवाई जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयानं ठोठावलेली 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवली होती. तसेच कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे. त्यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती. आता फडणवीस यांच्या शिफारसीनंतर कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री आहेत. कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. विशेष म्हणजे कोकाटे यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष कुणासोबत आघाडी करणार या संदर्भात चर्चा सुरू आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसेसोबत जाणार की काँग्रेससोबत जाणार याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. अलिबागमधील नागाव इथल्या ज्या शाळेत या चित्रपटाचं चित्रीकरण झालं त्या शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डिनो मोरियाचे वडील रॉनी मोरिया यांचं निधन झालंय. डिनोनं सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. राज आणि हॅपी न्यू इयर सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता डिनो मोरिया हा त्याच्या वडिलांच्या खूप जवळचा होता. धुरंधर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. या चित्रपटानं आतापर्यंत जगभरात 600 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून एका पात्राची तर सर्वात जास्त चर्चा आहे, तो म्हणजे रहमान डकैत, ज्याच्या भूमिकेत अक्षय खन्नानं 4 चांद लावले आहेत.